नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मोठ्या 2 हप्त्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे खरीप हंगाम सुरू असताना ही मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. कारण सध्या बियाणं, खतं, औषधं आणि मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. अशावेळी सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी ती दिलासादायक ठरणार आहे. आता सर्वात आधी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल थोडक्यात समजून घ्या. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 टप्प्यांमध्ये थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 6,000 रुपयांची मदत दिली जाते. म्हणजे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयांचा लाभ इथे दिला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्यामुळे अनेक शेतकरी चिंतित होते. काही प्रशासकीय प्रक्रिया, लाभार्थी पडताळणी आणि मंजूर बाकी असल्यामुळे निधी वाटप थांबलेले होते. पण आता सरकारने अंतिम मान्यता दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे. कारण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी डीबीटीच्या माध्यमातून निधी जमा करणं शक्य नसल्यामुळे सरकारने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे पाठवण्याचा निर्णय ते घेतलेला आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादीची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये बुलढाणा, जालना, नाशिक, बीड, रत्नागिरी आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी खाता पैसे जमा होण्याची वाट बघत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी यादी बँकांमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. जालना आणि बीड जिल्ह्यात देखील प्रक्रिया वेगानं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील बागायती आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचा मोठा फायदा होणार आहे. कारण द्राक्ष, कांदा आणि इतर पिकांसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारकडून मिळणारी ही मदत अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी देखील या हप्त्याची वाट पाहत होते. आता तेथेही निधी वाटप प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. तर विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या निधीचा थेट फायदा होणार आहे. पण शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक वेळेस सरकारकडून पैसे मंजूर होतात, पण तांत्रिक कारणामुळे पैसे खात्यात जमा होत नाहीत. त्यामुळे काही गोष्टी वेळेत तपासणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का ते तपासा. कारण ई-के-वाय-सी अपूर्ण असल्यास निधी अडकू शकतो. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. NPCI मॅपिंग योग्य पद्धतीने झालेलं आहे का ते सुद्धा एकदा तपासून घ्या. अनेक शेतकऱ्यांचे पैसे फक्त NPCI मॅपिंगवरनं नसल्यामुळे अडकतात. त्यामुळे तुमचं बँक खाते आधारशी आणि NPCI मॅपिंग योग्य प्रकारे जोडलेलं आहे का ते एकदा नक्की तपासा. आता सरकारकडून फार्मर ID कार्डला देखील जास्त महत्त्व दिलं जात आहे. अनेक शेतकरी अजूनही फार्मर ID दुर्लक्ष करतात, पण भविष्यातील अनेक योजनांमध्ये हे कार्ड अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. फार्मर ID कार्डमुळे शेतकऱ्यांची डिजिटल माहिती तयार होते. त्यामध्ये जमीन, आधार कार्ड, बँक खाते आणि शासकीय योजनेची माहिती एकत्र जोडली जाते. त्यामुळे सरकारला पात्र लाभार्थी ओळखणं सोपं जातं. ज्यांनी अजून फार्मर ID तयार केली नसेल त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कारण पुढील काळात अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक ठरू शकतं. तसेच तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा. कारण निधी जमा झाल्यानंतर बँकेकडून SMS पाठवला जातो. अनेक वेळा मोबाईल नंबर बंद किंवा बदललेला असल्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे नेमके कधी जमा होणार. तर सरकारकडून निधी वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची प्रक्रिया इथे सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत. काही शेतकऱ्यांना सकाळी पैसे मिळतील तर काहींना दुपारी किंवा संध्याकाळी पैसे मिळू शकतात. त्यामुळे घाईघाईने बँकेत जाऊन निराश होऊ नका. जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर ई-के-वाय-सी, आधार लिंक, NPCI मॅपिंग, फार्मर ID आणि बँक खाते सक्रिय आहे का हे एकदा नक्की तपासा. कारण सरकारकडून निधी वाटपाची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे आणि पात्र लाभार्थ्यांना थेट खात्याच्या मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे खरीप हंगाम सुरू असल्यामुळे या निधीचा उपयोग बियाणं, खतं, औषध आणि शेती मशागतीसाठी होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्ज घेण्यापासून वाचू शकतात. राज्यातील लाखो शेतकरी या निधीचा वाटप पाहत आहेत आणि सरकारकडून